वेळेत पेशंट आले, आम्ही त्यांचं ऑपरेशन केलं तर किडनी फेल झालेली लगेच नीट पण होतात. असं नाही की किडनी फेल झाली म्हणजे ती गेली कायमची. एखाद्या पेशंटची किडनी ट्रान्सप्लांट केली तर मग जुन्या किडनीचं काय होतं? तर जुन्या किडन्या शक्यतो तशीच ठेवल्या जातात आणि जी नवीन किडनी लावायची ती तिसऱ्याच ठिकाणी लावतो. तंबाखूनी खास करून लघवीच्या पिशवीचे कॅन्सर होतात. अनप्रोसेस्ड हेवी मेटल्स जर आपल्या फूडमधून गेले किंवा कंटॅमिनेशन म्हणून आले तर त्यांनी किडनीवर डायरेक्ट असर होतो. तर आजकाल सगळे किडनी स्टोनचे ऑपरेशन हे दुर्बिणीनेच होतात. किडनी स्टोन फोडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यातली एक पद्धत लेझर आहे. लघवीच्या पिशवीतले स्टोन्स कधी कधी खूप मोठे होतात कारण तिथं जागा आहे तेवढी. किडनी स्टोन झाला की पैसे खर्च करून आरूची मशीन बसवतात, जे की ऍक्च्युली तशी काही गरज नाहीये. आजार जास्त भयानक आहे का तर गुगलवर सर्च करणं जास्त भयानक आहे? पुढे चालून एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की AI बेस्ड सर्जरी होईल विदाउट अ सर्जन. तुम्हाला भीती वाटते का ऑपरेशनची? नाही, ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची? नमस्कार, आज आपण अहिल्यानगरमधील सुप्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉक्टर आनंद काशी यांच्याशी गप्पा मारल्या. किडनीची हेल्थ, किडनीची कसं काम करते, किडनीचे प्रत्यारोपण, किडनीबद्दलचे बरेच सारे असे समज गैरसमज आपण आज पाहिले. डॉक्टर आनंद काशीद हे मॅककेअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ कार्यरत आहेत आणि ते नगरच्या किडनी ट्रान्सप्लांटच्या टीममध्ये पण आहेत. तर मला आज त्यांच्याकडून किडनीबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी कळाल्या. तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. सोशल नगरच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. पहिला प्रश्न आपला असा आहे की किडनीचं काम नक्की काय असतं? म्हणजे फक्त फिल्टर करणं आहे का ते बॉडीचं वॉटर प्युरिफायर मशीन आहे? फिल्टर खूप छोटा शब्द राहील किडनीसाठी. ब्लड फिल्ट्रेशन सोडून किडनी अजून बरंच काही करते. म्हणजे एक तर ब्लड फिल्टर करतेच आणि नको ते पाणी बाहेर काढते, नको ते क्षार बाहेर काढते. त्याच्यासोबत बाकी पण अजून बरेच कार्य करते किडनी. आपले हाडं मजबूत ठेवते, आपले लाल पेशी बनवण्यामध्ये पण मदत करते, आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते. तर असं नुसतंच फिल्टर नाही आहे, बाकी अजून बरेच कामं करते. म्हणजे एक महत्वाचा पार्ट आहे आपला हो, शरीराचा. व्हायटल ऑर्गन्स आहेत. म्हणजे जसं हार्ट, ब्रेन, लिव्हर तसंच किडनी पण व्हायटल ऑर्गन आहे. लोक म्हणतात की माझी किडनी खूप मजबूत आहे, म्हणजे मी काही खाल्लं तरी चालतंय. असं असतं खरंच का? काय याच्या मागे काय मिथ फॅक्ट्स काय? म्हणजे किडनी मजबूत ठेवलं तर खरंच काही पण खाल्लं तर चालेल, पण त्याला लिमिटेशन आहे. म्हणजे खूप पाणी पिलं तर किडनीवर लोड येतो, हे चुकीचं आहे ॲक्च्युली. जर तुमची किडनी चांगली असेल, किती पाणी पिलं तर ते रेग्युलेट करणार ना किडनी, की शरीराला जेवढं पाणी पाहिजे तेवढं ठेवणार, बाकी जे नको आहे ते बाहेर काढणार. तर त्याच्यासाठी किडनी मजबूत पाहिजे. मग काही प्रॉब्लेम नाही तुम्ही किती पाणी पिलं आणि किती काही खाल्लं तरी. किती काही पण खाल्लं तर ऑब्व्हियसली जे जंक फूड किंवा शिळं अन्न नाही खायला पाहिजे. खाण्यामध्ये जर खूप मीठ येत असेल तर ते कमी करायला पाहिजे. कोल्ड्रिंक्स असतील? हां, कोल्ड्रिंक्स पण आम्ही सांगतो की नाही प्यायला पाहिजे. त्याच्यातून खूप शुगर आणि सॉल्ट दोन्ही पण खूप जास्त जातं. आणि हेवी मेटल्स, अनप्रोसेस्ड हेवी मेटल्स जर आपल्या फूडमधून गेले किंवा कंटॅमिनेशन म्हणून आले पाण्यामध्ये, फॅक्टरीचे वेस्ट वगैरे, तर त्यांनी किडनीवर डायरेक्ट असर होतो. ओके. तर आता हेवी मेटल्स एक ॲलोपॅथीमध्ये हे सांगतात की हेवी मेटल्स जर केले तर किडनीवर डायरेक्ट इफेक्ट होतो. ओके. ठीक आहे, जे की खरं पण आहे. हेवी मेटल्स आपण ॲलोपॅथीमध्ये म्हणजे मॉडर्न मेडिसिनमध्ये कुठले टेस्ट करतो की जे इंडस्ट्रियल वेस्टमधून येतात फूड आणि ड्रिंक्समध्ये किंवा पाण्यामध्ये, जे की नकळत आपण इंजेस्ट करतो आणि त्यांनी किडनी फेल होऊ शकतात. ओके. पण आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स ॲज अ मेडिसिन यूज केलेले आहेत. तो एक वेगळा प्रकार आहे. ओके. ते प्रोसेस्ड हेवी मेटल्स असतात आणि ते वर्षानुवर्ष वापरलेले आहेत आणि त्याच्याने किडनीला काही झालेलं नाही आहे. ठीक आहे, मी आयुर्वेद शिकलेलो नाही आहे, पण आयुर्वेदामध्ये हेवी मेटल्स यूज करतात आणि ते ओके आहे ॲक्च्युली, असं मला वाटतंय. मी तर शिकलो नाही आहे, पण तरी पण. आजकाल आपण सर मायक्रोप्लास्टिक ऐकतो की मायक्रोप्लास्टिक शरीरात जातं, की आपण प्लास्टिकच्या बॉटलनी पाणी पितो. आजकाल ऐकायला येतं की शरीरात कोणत्या ना कोणत्या मार्गाने जात आहे बाबा. तर त्याने काही होतं का किडनीला अपाय? असे खूप डायरेक्ट एव्हिडन्सेस नाही आहे, पण इन जनरल हेल्थसाठी ह्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजे. एक तर प्लास्टिक्स, म्हणजे मायक्रोप्लास्टिक्स, आपण प्लास्टिक्स असंही एन्व्हायरमेंटसाठी चांगलं नाहीच आहे, तर इंटरनल एन्व्हायरमेंटसाठी पण चांगले नाहीच आहेत. हे एक इन जनरल मेसेज घेऊन राहायला पाहिजे. ओके. किडनीचा आजार हा सायलेंट किलर असतो की सायलेंट काम करतो असं म्हणतात. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सायलेंट किलर म्हणलं की पहिले घाबरतील, म्हणून किलर नको म्हणायला. पण हे बरोबर आहे की सुरुवातीला किडनीचे आजार जेव्हा होतात तेव्हा फार काही त्रास होत नाही. आतमध्ये किडनीला डॅमेज जरी झालं तरी फार दुखेल, ताप येईल असं काही नाही आहे. आणि देवाने आपल्याला 2 किडनी दिलेल्या आहेत, म्हणून एक जरी किडनी पूर्ण डॅमेज झाली तरी पण काहीच कळत नाही.
कारण दुसरी किडनी सगळं फंक्शन टेक ओव्हर करते, आपल्या शरीराला जे पाहिजे ते सगळे कामं करते. म्हणून एक किडनी पूर्ण डॅमेज झाली तरी पण बऱ्याच वेळा काही कळत नाही. जेव्हा दुसरी पण किडनी डॅमेज व्हायला लागते मग प्रॉब्लेम चालू होतात. तर म्हणून आपण हे जे सायलेंट किलर किडनीसाठी वापरतोय ते या दृष्टीनेच की जेव्हा दोन्ही किडनी खराब होतील. तर हे नक्कीच आहे की दोन्ही किडनी पण जेव्हा सुरुवातीला खराब होतील तर लगेच सुरुवातीला काही होत नाही. खूप साधेसुधे त्रास असतात, म्हणजे पायावर थोडीफार सूज येते किंवा झोपेतून उठल्यावर डोळ्याच्या खाली सूज येते, चेहरा सुजलेला असतो. हे असे सुरुवातीचे सिम्पटम्स आहेत जे बऱ्याच वेळा लोक दुर्लक्षित पण करतात, कारण ते सकाळी सकाळी असतं आणि नंतर नसतं, म्हणजे आपोआप पण नीट होतं ते, म्हणून दुर्लक्षित होतात. आणि पाठदुखी हे तर एवढा कॉमन सिम्पटम आहे की किडनी स्टोनमुळे पाठीत दुखतं, पण पाठीत दुखणं तर बऱ्याच खूप कारणांनी होतं. म्हणजे काम केल्याने दुखतंय, वाकल्याने दुखतंय, आणि कंबर दुखी तर म्हणजे लोक वर्षानुवर्ष अंगावर काढतात. तर म्हणून हे लवकर कळत नाही. कुणालाही थोडाफार काही त्रास झाला तर आता डॉक्टर्स एवढे अवेलेबल आहेत, सगळ्याच गावांमध्ये सुद्धा आहेत, तर डॉक्टरना जाऊन दाखवून ते खरंच काही प्रॉब्लेम नाही ना एवढं समजून घ्यायला पाहिजे. तर मग हा किलर होण्याची वेळ येणार नाही किडनीवर. आणि मग नंतर जर खूपच उशीर झालेला असेल तेव्हा मग किडनी फेल झाले तर मग हेल्थला प्रॉब्लेम आहे. आणि किडनी फेल पण बऱ्याच कारणांनी होतात. खास करून जे स्टोन येऊन नलिकेत अटकला म्हणून किडनी जे फेल होतात किंवा किडनीमध्ये इन्फेक्शन झालं म्हणून किडनी फेल होतात, ते रिव्हर्सेबल आहे, म्हणजे ते एकदम नीट करू शकतो आपण. ते जर वेळेत पेशंट आले, आम्ही त्यांचं ऑपरेशन केलं तर किडनी फेल झालेले लगेच नीट पण होतात. असं नाही की किडनी फेल झाली म्हणजे ती गेली कायमची. असे खूप लोक म्हणतात की एकदा डायलिसिस चालू झालं म्हणजे ते काय परत त्याच्यापेक्षा बाहेर येत नाही, तर तसं नाहीये. काही काही कारणं आहेत जे जर आपण नीट हँडल केले तर किडनी परत नीट होतात. तर खूप सारे स्टोनचे पेशंट आहेत ज्यांना किडनी फेल म्हणून येतात. आम्ही त्यांना दुर्बिणीचं ऑपरेशन करतो आजकाल, सगळं काय चिरफाड तर करत नाही, आणि ते काही दिवसात किडनी रिकवर होते. तर ती एक चांगली गोष्ट आहे. आणि 2 किडनी दिलेल्या तर आम्ही सांगतो की नाही का आपली ती एक स्टेपनी म्हणून आहे. मला विचारायचं होतं. तर एक किडनी अशी देवाने आपल्याला स्टेपनी म्हणून दिली आहे, पण त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि जर एखाद्याची एक गेली स्टेपनी, एकाच किडनीवर जर जगतोय तर मग त्यांनी एक्स्ट्रा काळजी घ्यायला पाहिजे. ओके. एका किडनीवरही माणूस जगू शकतो? एका किडनीवर एकदम सगळं आयुष्य नीट जगू शकतो माणूस. अच्छा. ओके. कितीतरी लोकांना जन्मताच एक किडनी असते. बाकी काही लोकांना काही किडनी खराब झाली किंवा त्याचा कॅन्सर झाला म्हणून आम्ही किडनी काढून टाकतो, मग तो एकाच किडनीवर जगतो. किडनी ट्रान्सप्लांटची जेव्हा गरज पडते तेव्हा जे डोनर आहेत त्यांची एक किडनी काढली जाते, त्याच्यानंतर ते एकाच किडनीवर जगतात. तर एका किडनीवर एकदम छान आयुष्य जगू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सांगितलं की काहींना जन्मताच एकच किडनी असते. तर मग अशा लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? ज्यांना एकच किडनी असते त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? म्हणजे नुसते जन्मताच नाही, अशी काढलेल्या किडनी, ज्यांना कुणाला एकच किडनी आहे आणि ते जर कळालं तर ते ऍक्च्युली काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे काळजी सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. हे एक निमित्त आहे की ज्याला एक किडनी आहे म्हणजे तो खरंच काळजी घेईल, नाही का? त्याला कळालंय की आता मला एकच स्टेपनी नसणार ना सर, एकच. म्हणून की म्हणजे इन जनरल लाईफस्टाईल चांगली ठेवायची, चांगलं खायचं, व्यायाम करायला पाहिजे, हेल्थ चांगली ठेवायची. मग खास किडनीसाठी ओव्हर द काउंटर मेडिसिन्स नाही घ्यायचे. म्हणजे पेन किलर्स आपण दुखलं काहीतरी डायरेक्ट फार्मसीमधून पेन किलर जाऊन खातो ते नाही करायला पाहिजे. खूप सारे किडनी फेलियरचे केसेस गुडघेदुखी पाठदुखीसाठीचे पेन किलर खातात डॉक्टरच्या सल्ल्या व्यतिरिक्त, त्यांनी किडनी फेल होतात. खूप सारे असे पण पेशंट आहेत. आणि तसे किडनी फेल झालेले आपण रिव्हर्स नाही करू शकत. ओके. कारण ते खूप वर्षांच्या मेडिसिनच्या इफेक्टमुळे किडनी फेल झालेली आहे, तर ती रिव्हर्स नाही करू शकत. मी किडनी स्टोनच्या बद्दल आता बोललात, तर सर किडनी स्टोन बद्दल एक म्हणजे गमतीदार आहे प्रश्न हा, की काही समजा एखादा किडनी स्टोन झाला तर त्याला बियर प्यायला लावतात, म्हणजे बियर पिल्याने किडनी ठीक होते बाबा, नाही का? तर काय मिथ आहे का फॅक्ट आहे? काय काय सांगाल याबद्दल? म्हणजे पार्टीचा बहाणा आहे काही असं? पार्टीसाठी चांगला बहाणा आहे, म्हणजे आणि पार्टी करायची तर करायला पाहिजे. पण किडनी स्टोनची ट्रीटमेंट म्हणून बियर नको घ्यायला. तर सगळ्याच किडनी स्टोनसाठी बियर किंवा पाणी आपण जे म्हणतो, म्हणजे बियर काय आहे की आपण बसल्यावर 1-2 लिटर बियर पिऊन टाकतो डायरेक्ट. तसं बसल्यावर 1-2 लिटर पाणी प्यायला सांगितलं तर खूप अवघड आहे. काम एकच आहे त्यांचं की
जास्त युरिन प्रोडक्शन होते तर छोटे छोटे स्टोन जर काही नलिकेत आले असतील तर ते फ्लश आउट होतं. हां. पण मी तेच सांगतो की पाणी इझिली अवेलेबल आहे, स्वस्त आहे, तर ते प्यायला पाहिजे. पण हे पण आहे की सगळेजण काही कसलाही स्टोन सापडला तर ह्याच्या मागे नाही लागायला पाहिजे. खूप स्पेसिफिक स्टोन जे छोटे आहेत, जे खाली आलेले आहेत रस्त्यामध्ये, तर मग ते जायला मदत होईल यांनी. खूप मोठे मोठे स्टोन असतील, तुम्ही किती पाणी पित बसले तर त्यांनी काही फरक नाही पडणार. तर कुठल्या स्टोनला काय ट्रीटमेंट घ्यायची हे डॉक्टरने विचारून करायला पाहिजे. ओके, म्हणजे जास्त जर बियर प्यायलीत म्हणजे किडनी स्टोनसाठी तर लिव्हर पण खराब होऊ शकते. हा, लिव्हरवर नक्कीच लोड येऊ शकतो जास्त. किडनी नाही चांगली होणार पण लिव्हर खराब होऊ शकते. स्टोन जाईल की नाही ते नाही माहिती आपल्याला, पण किडनीवर लिव्हरवर प्रेशर येईल. लिव्हर परेशान होईल. किडनीच्या ऑपरेशनमध्ये बऱ्याचदा लेझर वापरलं जातं. म्हणजे असं काही असतं का सायफाय मूवी सारखं की गोष्टी होत असतात काही अशा आभासी गोष्टी असतात किंवा काही अशा काय सांगाल त्याबद्दल? मॉडर्नायझेशन आणि इन्स्ट्रुमेंटेशन एवढे आता चांगले झालेत की खरंच सायफाय मूवी सारखंच वाटेल. जर खूप 10 वर्ष आपण मूवीजमध्ये पण बघितलं असेल लेझर वापरतात वगैरे, तर ते आता आपण खरंच वापरायला लागलोय. तर किडनी स्टोनच्या ऑपरेशनसाठी लेझर वापरतात. ते आम्ही किडनी स्टोन फोडण्यासाठी वापरतो. म्हणजे आधी दुर्बिणीने ऑपरेशन करून स्टोनपर्यंत पोहोचायचं आणि मग स्टोन फोडायला लेझर वापरतो. ओके. लेझरचा ॲडव्हान्टेज हा आहे की किती कडक स्टोन असला तरी पण तो लेझरनी फुटतो. ओके. जे जुन्या पद्धती होत्या जे की आम्ही अजून पण वापरतो, तर त्यांनी खूप कडक स्टोन असतील तर कधी कधी फुटत नाही. तो एक ॲडव्हान्टेज आहे लेझरचा. एक प्रॉब्लेम आहे की आपल्या भागात बऱ्याच जणांना लेझर म्हणजे लोक येऊन विचारतात की लेझरनी ऑपरेशन होणार का. तर त्यांचा ॲक्च्युली समज हा असतो की किंवा त्यांच्या डोक्यात हे असतं की लेझर म्हणजे दुर्बिणीने ऑपरेशन. पण ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. त्यांना खरं विचारायचं असतं की दुर्बिणीने होणार आहे का, पण ते म्हणतात की लेझरनी होणार आहे. तर आजकाल सगळे किडनी स्टोनचे ऑपरेशन हे दुर्बिणीनेच होतात. आणि मग किडनी स्टोन फोडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यातली एक पद्धत लेझर आहे. लेझर आहे काय? हां. लेझर करत असताना की बाकीच्या बॉडी पार्टला काही इजा होते का त्याने याची काही? शक्यतो होत नाही, कारण आम्ही तेवढी काळजी घेतो की ते स्टोनवरच डायरेक्ट व्हायला पाहिजे आणि जेव्हा फायर करतो तेव्हा लेझर स्टोनवरच फायर व्हायला पाहिजे. तेवढी काळजी घेऊन करतो आम्ही. मिनिमम किती MM चा खडा असतो आणि मॅक्झिमम किती पाहिलाय तुम्ही आतापर्यंत? मिनिमम तर खूप छोटे असतील, पण आपले स्टोन आहेत की नाही आपल्याला सोनोग्राफी किंवा एक्सरेने किंवा सिटी स्कॅनने कळतं. तर 2-3 MM च्या खाली जर स्टोन असतील तर ते आपल्याला एक्सरेमध्ये दिसणारच नाहीत. सोनोग्राफीत 2-3 MM चे पकडू शकतात स्टोन. आणि मोठे तर खूप मोठे होऊ शकतात स्टोन जर आपण खास करून त्याला काही केलंच नाही. आणि बरेच वेळा त्रासच होत नाही पेशंटला, तर पेशंट समजत नाही, येत नाहीत म्हणून खूप मोठे होतात. तर 5-6-7 सेंटीमीटर पर्यंत पण जाऊ शकतात स्टोन. अच्छा. किडनीमधले स्टोन 4-5 सेंटीमीटर पर्यंत जातात. पण लघवीच्या पिशवीतले स्टोन्स कधी कधी खूप मोठे होतात, कारण तिथं जागा आहे तेवढी मोठी व्हायला. ते किती मोठे तुम्ही आता ऑपरेशन केलं? म्हणजे आता मोठ्यात मोठे स्टोन आम्ही एक 9-10 सेंटीमीटर पर्यंत पण काढलेले आहेत. ओके. सर, किडनी स्टोन म्हणजे MM मध्ये असतात, पण किडनी स्टोन झाल्यानंतर खूप पेन होतं नाही का? मग ते कशा प्रकारचं पेन असतं, काय सांगू शकता त्याबद्दल? किडनी स्टोन खास करून छोटे स्टोन्स जेव्हा नलिकेत येऊन अटकतात आणि रस्ता ब्लॉक होतो, तेव्हा किडनीला सूज येऊन जे दुखतं ते खूप भयानक दुखतं. काय जण म्हणजे आम्ही असं मासा तडपडतो तसं तडपडतोय असं सांगतात लोक. किंवा डिलिव्हरीमध्ये जसं कळ येते, लेबर पेन जेवढं लेबर पेन्स जेवढे स्ट्रॉंग असतात तेवढे स्ट्रॉंग पेन होऊ शकतात. ते ब्लॉक झाल्यामुळे होतं का ज्यावेळेस तो म्हणजे ब्लॉक होऊन जेव्हा किडनीला सूज येते अचानक, तर मग एवढे जास्त पेन होतात. ज्यावेळेस तो स्टोन सरकत असतो त्यावेळेस पण पेन होतं? स्टोन जेव्हा जात असतो तेव्हा हे पेन. जेव्हा किडनीमध्येच स्टोन असतात तेव्हा बऱ्याचदा फार जास्त पेन नाही होत. किडनीमधून खाली जेव्हा स्टोन येतो मग त्रास देतो. अच्छा. असे पेशंट तुम्ही पाहिलेत की खूप पेन होत आहे असे काही? खूप पेन होत आहे असे पेशंट आम्ही पाहिलेले आहेत. आणि म्हणजे ते तडफडतच येतात जेव्हा हॉस्पिटल येतातच, तर ते एकदम, आणि मग त्यांना इंजेक्शन वगैरे देऊन ते पेन सुरुवातीला त्यावेळेस तुम्ही पेन किलर देत असाल? पेन किलर सुरुवात एवढ्या जास्त पेन मध्ये तुम्हाला आधी पेन किलर देऊन त्यांना शांत करावं लागतं आणि मग इन्व्हेस्टिगेट करायचं की कशामुळे दुखतंय आणि काय. हे पण आहे की जेव्हा दुखतंय म्हणून पेशंट येतात इमर्जन्सीमध्ये, तर ते पेन कशामुळे आहे हे शोधणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच वेळा किडनी
स्टोनचे पेन्स आणि अपेंडिक्समुळे जे पेन आहे हो हो. ह्याच्यात फरक करणं गरजेचं आहे. दोघांची मॅनेजमेंट एकदम वेगळी आहे, हां हां. दोघांचे कॉम्प्लिकेशन्स एकदम वेगळे आहेत. किंवा लेडीजमध्ये पण कधी कधी प्रेग्नन्सी रिलेटेड पेन्स असतात, ट्युबल प्रेग्नन्सीज, जी की एक वेगळी इमर्जन्सी हो आहे. हो. ते आणि किडनी स्टोनचे पेन्स सेम असू शकतात. तर असे पोटातले दुखणे खूप कारणांनी होतात आणि ते आपल्याला किडनी स्टोन पासून कसे वेगळे आहेत हे तेव्हा निदान करायला पाहिजे. अच्छा सर, बऱ्याचदा किडनीमध्ये स्टोन असतो पण पेन होत नाही, हां, तर मग ते कसं समजायचं की किडनीमध्ये स्टोन आहे? हा ज्यांना त्रासच होत नाही त्यांना स्टोन आहे की नाही हे कळायला सोनोग्राफी किंवा एक्सरे केला तरच समजू शकेल. हां हां. तर असं तर बऱ्याच वेळा आपण काहीच त्रास नसाल उगाच जाऊन तर सोनोग्राफी करणार नाही. नाही करत. तर म्हणून ज्यांना आधी स्टोन झालेले आहेत किंवा काही काही लोक असतात ज्यांना सारखे सारखे स्टोन होतात, आधी ऑपरेशन झालं असतं, काही काही लोकांना 2-3 वेळेस ऑपरेशन झालेले असतात, किंवा ज्यांच्या घरी खूप जणांना स्टोन आहेत, ओके. म्हणजे फॅमिलीमध्ये बऱ्याच जणांना खडे आहेत, तर अशा लोकांनी काही त्रास होत नसेल तरी पण एक हेल्थ चेकअप, जनरल चेकअप म्हणून एक 6 महिने वर्षातून एकदा सोनोग्राफी करून बघायला हरकत नाही. त्याच्यात कळेल की स्टोन आहे की नाही. सर, बोरच्या पाण्याने किडनी स्टोन होतो का? नाही, बोरच्या पाण्याला खूप स्टोनवाल्याने नावं ठेवलेत, पण तसं काही नाही आहे. मी हेच सांगतो पेशंट्सला की जे आहे ते पाणी भरपूर पिणं जास्त महत्त्वाचं आहे. खूप जण किडनी स्टोन झाला की पैसे खर्च करून आरोची मशीन बसवतात, जे की ॲक्च्युली तशी काही गरज नाही आहे. साफ पाणी म्हणजे रेग्युलर फिल्टरचं साफ पाणी पिणं हेच ॲडवायजेबल आहे. त्याच्यातले सगळे क्षार काढून आरो मशीननी प्यायची काहीच गरज नाही. आणि आपण जरी क्षार पाण्यातून जात आहेत तर ते नॅचरल क्षार जे आहेत ते पाहिजेत आपल्याला, आणि तुमची किडनी त्याला फिल्टर करणारच आहे ना. जे नको आहे ते किडनी बाहेर काढणारच आहे. तर म्हणून आपण ती मदत नको द्यायला किडनीला, बाकी मदत करायला पाहिजे किडनीची. आपण एखादी टेस्ट केली, ब्लड टेस्ट केली किडनीसाठीची किंवा क्रिएटिनिनसाठी, ठीक आहे, त्यामध्ये काहीतरी वर खाली झालेलं असतं. आपण काय करतो, आपण म्हणजे जनरल मी पण सर्च करत असतो की पहिले गुगलला जातो. मग तो आजार जास्त भयानक आहे का गुगलवर सर्च करणं जास्त भयानक आहे? हो, गुगलवर सर्च करणं खरंच भयानक आहे, कारण त्यांनी आजाराबद्दल माहिती मिळते की नाही माहीत नाही, पण त्याच्यातून टेन्शन नक्की मिळतं. आणि मग विचार एवढे आपले इकडं तिकडं जातात, जे आपला आजार नाहीये ते सोडून पण विचित्र विचार चालू होतात, त्यांनी मानसिक आजार चालू होतील. म्हणून गुगलवर सर्च करण्यापेक्षा आपण नशिबवान आहेत की आपण भारतात राहतो, डॉक्टर्स इझिली अवेलेबल आहेत, अप्रोचेबल आहेत. तर तुमच्या जवळपास डॉक्टरांना जाऊन भेटून त्यांच्याशी बोलून आपले प्रश्न सोडून घ्यायला पाहिजे, गुगलवर जाण्यापेक्षा. योग्य निदान होणं गरजेचं आहे. हा, आणि बरेच वेळा एक क्रिएटिनिनचा रिपोर्ट थोडाफार वाढलाय म्हणजे तो प्रॉब्लेमॅटिकच आहे असं काही नाही. बॉर्डरलाईन क्रिएटिनिन हाय बऱ्याच जणांना सापडते. आणि अजून एक काय की लॅबमध्ये पण डिफरन्स असतो ओके क्रिएटिनिन लेवल्सचा. तर म्हणून जर कधी आलंच क्रिएटिनिन बॉर्डरलाईन आहे तर एक दुसऱ्या स्टँडर्डाइज लॅबमध्ये रिपीट करून घ्यायला सांगतो आम्ही. बऱ्याच वेळा असं होतं की कुठून तरी एक रिपोर्ट वाढलेला असतो, आमच्या लॅबमध्ये रोज ते स्टँडर्ड मशीनला रन करतात, तर म्हणून तिथून रिपोर्ट केलं तर नॉर्मल येतो, मग काय टेन्शन घ्यायची गरज नाही. दुसरी गोष्ट, जर क्रिएटिनिन थोडंफार जास्त आलेलंच असेल तर मग त्याच्या मागचे काय कारण आहेत हे वगैरे शोधायला पाहिजे. तर हे आपण गुगलवर जाऊन अभ्यास करण्यापेक्षा एवढे वर्ष अभ्यास केलेले डॉक्टर आहेत ना आपल्याकडे, त्यांना जाऊन विचारा ना. आजकाल सर इझिली अवेलेबल आहे, मी ChatGPTला काही विचारू शकतो, तुम्हाला उत्तर देते ChatGPT. मी विश्वासही ठेवतोय त्यावर. तू कितपत विश्वास ठेवला पाहिजे? ChatGPT जर नवीन आलेलं डॉक्टर आहे ऍक्च्युली ChatGPT, तर माहित नाही आता नवीन डॉक्टरवर किती विश्वास ठेवायला पाहिजे, कारण त्याचं अजून टाइम टेस्टिंग होणं गरजेचं आहे. प्रॉबेबली फ्युचर AI बेस्ड असणार आहे, आपला माहित नाही. आणि जसं AI डेव्हलप होईल आणि अजून फाईन होत जाईल तर प्रॉबेबली अजून चांगले आन्सर्स देईल. पण अजूनही पेशंट डॉक्टर रिलेशनशिपमध्ये फक्त डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट देणे या व्यतिरिक्त पण खूप काही आहे. जसं की आम्ही जेव्हा पेशंटला बघतो, बोलतो, तर त्याची मानसिकता काय आहे, त्याला किती पटकन त्याचं डायग्नोसिस सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे. प्रत्येक जण एखादं डायग्नोसिस सांगितलेलं तो झटका सहन करेलच असं काही नाही आहे की नाही. तर ChatGPTला हे नाही ना माहिती की त्याची मानसिकता काय आहे. अच्छा,
त्याला जर हे डायरेक्ट सांगितलं की तुला कॅन्सर आहे तर तो तिथले तिथे हां हां म्हणजे ढासळेल ना. जसं कोणी सर्च केलं की ChatGPTला की किडनी खराब होण्याचे सिम्पटम्स काय आहेत आणि ते त्याच्या सिम्पटम सोबत जर Match मॅच झाले. होत झाले असेल हां, तर सिम्पटम्स तर खूप साऱ्या गोष्टींचे कॉमन असतात. म्हणून मला एखादा सिम्पटम झालाय म्हणून किडनीच खराब असेल किडनीच खराब असेल असं काही नाही. आणि खरंच ChatGPT किंवा गुगलवर जाऊन अभ्यास करायला लोकांना वेळ पण खूप द्यावा लागतो आणि एवढा वेळ देऊन सुद्धा तुम्ही त्याचा खरंच अर्थ नाही काढू शकत. तर आपल्याकडे आहेत स्पेशलिस्ट खूप सारे, तर त्यांना एकदा भेटून ते सगळ्यात सोपा मार्ग आहे मला असं वाटतं. कारण बऱ्याच वेळा आम्हाला पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईक आपल्या भागातले, हां हां तर आम्ही हे ठरवतो की ह्यांना डायरेक्ट सांगायचं किंवा 2-3 भेटींमध्ये सांगायचं की तुम्हाला काय आजार आहे. मग हळूहळू आम्ही बिल्डअप करतो की आता आपल्याला हे करायचं ते करायचं. मग हळूहळू सांगतो की तुम्हाला हा आजार झालाय. फर्स्ट व्हिजिटमध्येच नाही सांगत कधी कधी. अशा बऱ्याच गोष्टी पेशंट बेस्ड, प्रत्येक पेशंट वेगळा आहे. कारण नुसता आजारच वेगळा आहे असं नाही, पर्सनॅलिटीच वेगळी आहे ना. तर म्हणून हे डिसिजन एखादा व्यक्तीच घेऊ शकतो, एखादी मशीन नाही घेऊ शकत. मी आता कॅन्सरबद्दल बोललात सर, हो. तर किडनीचाही कॅन्सर असतो हो असतात ना. आणि प्रोस्टेटचाही कॅन्सर असतो. त्याबद्दल थोडंसं सांगा की काय. हा म्हणजे तसे किडनी आणि प्रोस्टेटचे कॅन्सर चांगल्या कॅन्सरपैकी आहेत असं म्हणायला हरकत नाही खरं. हां कारण बरेचसे किडनी कॅन्सर जर लवकर सापडले, त्याचं ऑपरेशन केलं तर पेशंट कायमचे बरे होतात. म्हणजे क्युअर शब्द जो आहे तो आपण यांना वापरू शकतो. खूप सारे किडनी कॅन्सरचे पेशंट्स आहेत ज्यांचे आम्ही ऑपरेशन केलेले, ते वर्षानुवर्ष फॉलोअप करतात आणि परत काही कॅन्सर आलेला नसतो. ठीक आहे. तसंच प्रोस्टेट कॅन्सरचं पण, हे प्रोस्टेट कॅन्सर तर वय जास्त झाल्यानंतरच येतो, खूप कमी वयात येत नाही कॅन्सर. तर लाईफ एक्सपेक्टन्सी किती आहे, म्हणजे हां किती पुढे आयुष्य राहिलंय, बाकी कशी हेल्थ आहे, हे सगळं बघून त्याची ट्रीटमेंट ठरवली जाते. प्रोस्टेट कॅन्सर पण खूप चांगला कॅन्सर आहे असं आम्ही सांगतो पेशंटला. तिथंच पेशंट एकदम ओके टेन्शन फ्री होऊन जातो. खरं तर ट्रीटेबल आहे. ट्रीटेबल आहे. सगळेच कॅन्सर लवकर सापडले तर ट्रीटेबल आहे, पण त्यातल्या त्यात प्रोस्टेट कॅन्सर जरी 3rd-4th स्टेजला जरी सापडला, म्हणजे जरी स्प्रेड झालेला असेल तरी पण तो चांगला रिस्पॉन्ड करतो ट्रीटमेंट. ओके. आणि बाकीच्या कॅन्सर्सला कसं, जर स्प्रेड झालेलं असेल तर किमोथेरपी द्यावं लागते. किमोथेरपी देऊन किमोथेरपीचे खूप प्रॉब्लेम होतात, केस जातात, हो. थकवा येतो, पेशी कमी होतात, इन्फेक्शन घ्यावं होतात. लागतं. हां, तसं प्रोस्टेटच्या कॅन्सरसाठी किमोथेरपीपेक्षा हॉर्मोनल थेरपी फर्स्ट लाईन आहे. हॉर्मोनल थेरपी. हां, ज्यांनी हे बाकी प्रॉब्लेम्स होत नाहीत. हां 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 काही पेशंट्सला आम्ही हॉर्मोनल थेरपीचे इंजेक्शन वगैरे देतो, ओपीडी बेसिसवर ते घरी पण जातात. काही खूप रेअर असे पण केसेस झालेले आहेत की फॅमिली सांगते, म्हणजे घरचे मुलं वगैरे सांगतात की त्यांना सांगू नका कॅन्सर आहे, अच्छा. कारण ते त्यांना सहन नाही होणार. हां हां कारण घरच्यांना माहीत असतो ना एखाद्याचा स्वभाव कसा आहे. तर मग आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतोय, त्यांना काही माहीत पण नाही की कशाची ट्रीटमेंट चालू आहे, असे पण केसेस आहेत. तर ते प्रोस्टेट कॅन्सर एवढं चांगलं आहे आम्ही म्हणतो. खूप रेअर कॅन्सर्स प्रोस्टेटचे खूप साऱ्या गोष्टी बघून ऑब्व्हियसली असं ठरवावं लागतं की त्यांना काहीच ट्रीटमेंट नाही दिली तरी पण चालू शकते. हा कन्सेप्ट कशावरून आहे की पेशंटच्या लाईफला कॅन्सर एफेक्ट नाही करणार. म्हणजे पेशंट प्रोस्टेट कॅन्सरमुळे मरणार नाही आहे, तो त्याच्यासोबत राहील, त्याचं उरलेलं आयुष्य तो जगेल आणि त्याच्यासोबत जाईल. ओके. असे पण केसेस आयडेंटिफाय होऊ शकतात. त्याच्या लाईफवर काही परिणाम होणार नाही, म्हणजे कमी होत आहे त्याचं वय वगैरे असं काही होणार नाही. हा, म्हणजे कॅन्सरनी मरणार नाही येतो थोडक्यात. तो त्याचं आयुष्य जे काय आहे त्यांनी बाकीच्या गोष्टींनी जाईल तो जाईल असं. असे जर आयडेंटिफाय झाले कॅन्सर्स तर मग त्यांना काहीच ट्रीटमेंट नाही दिली तरी पण चालू शकतं. पण हे खूप गोष्टी बघून मग त्या डिसिजनवर यावं लागतं. हे सांगतो ह्याच्यासाठी की प्रोस्टेट कॅन्सर तेवढा चांगला कॅन्सर आहे असं म्हणून. पहिला कॅन्सर आहे हा चांगला कॅन्सर आहे असं म्हणताय. हा, असं म्हणता येईल. म्हणजे ChatGPTवर सर्च करून मी प्रिस्क्राईब करू शकतो एखादं औषध, पण ChatGPT अजून सर्जरी करू शकत नाही. हा, अजून ChatGPT सर्जरी करू शकत नाही. तर तुम्ही सर्जन आहात, मला ते सांगायचं. हा, मी सर्जन आहे. रोबोटिक सर्जरी आली आहे, म्हणजे रोबोट्स आलेत सर्जरीमध्ये. अजूनही रोबोटिक सर्जरीला ह्युमन्स लागतात, म्हणजे सर्जन लागतो. पुढे चालून किंवा आता एक्सपेरिमेंटल फेजमध्ये आहेत, पुढे चालून एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की AI बेस्ड सर्जरी होईल विदाउट अ सर्जन, असं होऊ शकतं पुढे चालून. पण ते अजून प्रॅक्टिसमध्ये आलेलं नाही. सर पुढचा प्रश्न असा आहे, डायलिसिसवर आहे की डायलिसिस जर एखादा पेशंट गेला डायलिसिसवर
तर त्याची पुढची लाईफ म्हणजे खूप खराब होते असं म्हणतात. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? हां, जसं मागे म्हटलं मी की डायलिसिस म्हणजे किडनी फेल झाल्यामुळे डायलिसिस चालू होतं. किडनी काम नाही करत म्हणून मशीन काम करते, त्याला डायलिसिस म्हणतात. तर हे डायलिसिस का चालू झालं हे पहिले शोधायला पाहिजे. तर जसं सांगितलं की काही किडनी स्टोन येऊन अटकतात, त्यांनी किडनी फेल होतात, त्यांना डायलिसिस चालू होतं. हां. पण ऑपरेशन वगैरे केले की किडनी नीट होते, डायलिसिस बंद होऊन जातं ओके. कायमचं. असे कायमचे नीट होणारे आणि कायमचं डायलिसिस बंद होणारे खूप सारे पेशंट आहेत. बाकीचे मेजॉरिटी पेशंट्स जे डायलिसिसवर जातात भारतामध्ये खास करून डायबिटीज आणि हायपरटेन्शन म्हणजे मधुमेह आणि बीपी जास्त असल्यामुळे जे किडनी डॅमेज होते त्याच्यामुळे जातात. डायबिटीज आणि बीपीमुळे जे किडनी डॅमेज होते मग ती रिव्हर्सेबल नाही आहे, म्हणजे ती परत नीट नाही होऊ शकत. तर डायलिसिसवर जर गेलेच पेशंट तर असं काही फार घाबरून जाण्याची गरज नाही आहे. आणि खूप सारे पेशंट नाही मला डायलिसिस चालूच नाही करायचं म्हणतात, कारण एकदा का चालू झाली की ते बंदच होत नाही. पण जर गरज असेल तर चालू करावं लागेल ना, कारण किडनी जर फेल आहे तर बाकी शरीरावर वाईट असर चालूच आहे. त्याच्यापेक्षा डायलिसिस करून तो असर तरी कमी होईल. आणि हे तर आहे की आधीच काळजी घेणं शरीराची खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला डायबिटीज असेल तर तो शुगर कंट्रोल ठेवणे, ह्याच्यात जेवढी मेहनत देऊ शकतो आपण ती द्यायला पाहिजे. प्रिकॉशन्स आर बेटर. प्रिकॉशन्स इज बेटर दॅन क्युअर, हे तर ह्या बाबतीत खरंच लागू पडतं. कारण जर हे किडनी फेल झालेले पेशंट डायलिसिसवर जेव्हा जातात त्यांना आठवड्यातून 2 किंवा काही काही जणांना 3 वेळेस पण डायलिसिस चालू असतं. ओके. मग त्यांना सेंटरला जाऊन डायलिसिस करायचं, त्यांच्यासोबत एक नातेवाईक पण अडकलेला असतो घेऊन यायला. आणि डायलिसिस 3-4 तास चालतं. त्यावेळेस पेशंटचा कधी बीपी कमी जास्त होतो, ब्लड द्यावं लागतं, हे सगळं त्या काळात होतं. तर डायलिसिस करून घेणं हा काय खूप सुखकर एक्सपिरियन्स नसतो बऱ्याच जणांचा. पण चांगल्या सेंटरला जर डायलिसिस केलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन रेट्स कमी असतात, ठीक आहे ना. तर आणि तुमचे डायलिसिस करणारे डॉक्टर सोबत तुम्ही जर रेग्युलर फॉलोअप ठेवला तर त्यांचे मेडिसिन्स कमी जास्त करून तर मग लाईफस्टाईल चांगली राहू शकते. आणि आजकाल ट्रान्सप्लांट, किडनी ट्रान्सप्लांट खूप ठिकाणी व्हायला लागले, नगरमध्ये पण होत आहे. तर ज्यांचे परमनंटली किडनी फेल आहे त्यांनी ज्यांना डायलिसिसच लागणार आहे पुढे, अशा पेशंटसाठी किडनी ट्रान्सप्लांट हे खूप चांगलं ऑप्शन आहे. ट्रान्सप्लांट केल्यानंतर डायलिसिस बंद होतं, कारण किडनी जी आहे ती काम करायला लागते आणि मग लाईफस्टाईल चांगली होते. आता बरेचसे ऑप्शन्स आहेत डायलिसिसच्या पेशंटसाठी. तुम्ही किडनी ट्रान्सप्लांट बद्दल बोललात आता की नगरमध्ये होत आहे म्हणून, तर काय एक्झॅक्टली काय होतं ट्रान्सप्लांट म्हणजे? किडनी काढून दुसऱ्या याच्यामध्ये बसवणं, हां, ते काय प्रोसेस असते? थोडक्यात तसंच आहे की किडनी ट्रान्सप्लांट म्हणजे जे पेशंटचे दोन्ही किडनी फेल आहेत आणि ज्यांना आता डायलिसिस लागणार आहे पुढे, हे जर एकदा नक्की ठरलंय तर मग त्यांना आम्ही ऑप्शन्स देतो की ट्रान्सप्लांट. तर ट्रान्सप्लांट म्हणजे काय की जो पेशंट आहे ज्याला किडनीची गरज आहे त्याच्या नातेवाईकांपैकीच कोणीतरी डोनर पाहिजे, म्हणजे जो किडनी द्यायला तयार आहे असा व्यक्ती पाहिजे. मग बाकी बऱ्याच गोष्टी करून बघावं लागतात, त्यांचा ब्लड ग्रुप, बाकी टिश्यू क्रॉस मॅच वगैरे, म्हणजे मॅच होते की नाही किडनी हे बघणं गरजेचं आहे. ते जर मॅच वगैरे झाली तर मग जो किडनी देणार आहे, ज्याला आम्ही डोनर किंवा दाता म्हणतो, मग त्यांची किडनी काढून पेशंटला बसवली जाते. हे ऑपरेशन आहे, दोन्ही ऑपरेशन एकत्रच होतात. एका बाजूला किडनी काढण्याचं ऑपरेशन चालू असतं, दुसऱ्या बाजूला बसवण्याचं तोपर्यंत तयारी चालू होते किडनी बसवण्याची. आणि किडनी काढली की मग लवकरात लवकर म्हणजे विदिन फ्यू मिनिट्स ओके तिकडे किडनी बसवली जाते. अच्छा. आणि ट्रान्सप्लांटचे रिझल्ट्स खूप चांगले आहेत आजकाल, कारण मेडिसिन्स खूप चांगले आलेत. आता आपली डेव्हलप सिस्टीम पण आता चांगली झाली आहे. आपल्याकडे नेफ्रोलॉजिस्ट अवेलेबल आहेत, सर्जन आहे आपल्याकडे नगरमध्ये आणि सर्जन आहेत. तर आम्ही ट्रान्सप्लांट करतो, नंतर नेफ्रोलॉजिस्ट मॅनेज करतो. किडनी आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांट करतो तर त्या पेशंटचं डायलिसिस पूर्णपणे बंद होतं का? हां, किडनी जी लावतो आपण ट्रान्सप्लांटेड किडनी, ती पूर्ण फंक्शन टेक ओव्हर केलं तर डायलिसिस पूर्णपणे बंद होतं. त्यामध्ये पण असं काही असतं का की बाबा वर्क करत नाहीये, करते असं? हां, म्हणजे ते पॉसिबिलिटीज आहेत की कधी कधी ट्रान्सप्लांट केलेली किडनी पण काम नाही करत, किंवा काही कारणाने ती रिजेक्ट करते बॉडी, किंवा त्याच्यावर इन्फेक्शन्स होतात. आता किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर आपली बॉडीने रिजेक्ट करू नये म्हणून पेशंटला काही औषधं चालू असतात ज्यांनी आपली इम्युनिटी कमी ठेवावी लागते. ओके. हां, कारण बाहेरून किडनी आलेली बॉडीज रिजेक्ट करणार आहे नॅचरली, तर ते होऊ नये म्हणून आपली इम्युनिटी कमी ठेवावी लागते. इन जनरल इम्युनिटी कमी जर ठेवली तर बाहेरचे इन्फेक्शन्स होतात,
त्यांनी काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर अशी बरीचशी काळजी घ्यावी लागते. पण डायलिसिसच्या पेशंटसाठी किडनी ट्रान्सप्लांट हा खूप चांगला ऑप्शन आहे, जो जे करू शकतात त्यांनी करायला पाहिजे. एखादं उदाहरण आहे तुमच्याकडे की झालंय बाबा तुमच्या आतापर्यंत? आपल्याकडे खूप सिनियर सर्जन आहेत, डॉक्टर लहाने म्हणून, तात्यारावला? जे की तात्याराव लहाने, अच्छा. जे की मुंबईला ते ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत स्वतः. येस. ते त्या डिपार्टमेंटचे HOD पण होते, नंतर ते कॉलेजचे डीन पण झाले होते. तर त्यांचे किडनी फेल्स होते, त्यांना ट्रान्सप्लांट केलं होतं. ओके. त्यांची ट्रान्सप्लांटेड किडनी पण फेल झाली होती, त्यांना सेकंड टाइम ट्रान्सप्लांट केलं होतं. ओके. पण हे सगळं चालू असताना ते त्यांचं डिपार्टमेंट रन करत होते, नंतर सिनियर झाले ते कॉलेज रन करत होते. तर असं तर बाकी कुणाला समजत नव्हतं की ह्यांचे ट्रान्सप्लांटेड किडनी आहे म्हणून. तर बऱ्याच वेळा ट्रान्सप्लांट झाल्यानंतर असं काही कुणाला कळत नाही की ह्याचं ट्रान्सप्लांट झालेलं आहे. तुम्ही नॉर्मल लाईफ जगू शकता. एखाद्या पेशंटची किडनी ट्रान्सप्लांट केली, ठीक आहे, तर मग जुन्या किडनीचं काय होतं? नाही, जुन्या किडन्या त्याच्या फेल झालेल्या आहेत म्हणून ट्रान्सप्लांटची गरज पडते. तर जुन्या किडन्या शक्यतो तशीच ठेवल्या जातात आतमध्ये शरीरामध्ये. आतमध्येच शरीरामध्ये. खूप क्वचित जुनी किडनी काढायची गरज पडते काही काही डिझिजेसमध्ये, जेव्हा की त्याची साईज खूपच वाढलेली असते आणि पोटात खूप जागा घेते, तरच मग त्या किडनी काढावी लागतात. नाही तर मॅक्झिमम लोकांचे किडनी जे फेल झालेले आहेत ते तशाच राहतात, तशाच ठेवतो म्हणजे आम्ही. आणि जी नवीन किडनी लावायची ती तिसऱ्याच ठिकाणी लावतो. म्हणजे नंतर ओके. पेशंटला 3 किडनी असतात, 2 फेल झालेल्या बापरे. जुन्या त्याच्या, आणि एक नवीन जी चालू आहे ती अशी. त्याची जागा पण वेगळीच असते, जुन्या किडनीच्या जवळ पण नसते. ते जुन्या म्हणजे बंद पडलेल्या ज्या किडनी आहेत त्या काय काम करतात? ते एनिवेज काही काम नाही करत आहेत, जे काही थोडंफार करत असतील ते करत राहतात. फिल्टर फिल्टर तर करत नाही म्हणून गरज पडली ना ट्रान्सप्लांटची. अच्छा. तर ते तसेच ठेवायचे, जे काही थोडंफार काम चालू असेल ते चालू असेल, नाही तर नसेल. बंद पडलेल्या वॉटर फिल्टर सारखं आहे. ते ते तसंच फक्त पाणी फिरवत आहे, फिल्टर नाही करत. फिल्टर नाही करत. त्या जागी तुम्ही दुसरी, त्याच्या बाजूला तुम्ही तिसरी हे लावली, किडनी लावली. तिसरी किडनी लावली. अच्छा. ते फिल्टर करताय. ती फिल्टर करणार. माणसाची बॉडी म्हणजे एक गिमिक आहे की आता तुम्ही तिसरी किडनी त्यामध्ये बसवता. आता हे पहिल्यांदा कळालं आम्हाला की ती म्हणजे किडनी काढत नाहीये, तर तिसरी कुठेतरी आपण ऍडजस्ट करून बसवत आहे. फॉरेन बॉडीज आहे ती, दुसऱ्या माणसाची बसवतोय आपण म्हणजे. दुसऱ्या माणसाची बसवत ही फॉरेन बॉडीच आहे, आणि ती नॅचरली तर आपली बॉडी रिजेक्ट करेल. म्हणजे आपली इम्युन सिस्टीम त्याला येऊन अटॅक करेल, रिजेक्ट करेल आणि ती किडनीला फेल करेल. हे नॅचरली व्हायला पाहिजे आणि होतं. म्हणून तर ट्रान्सप्लांटेड पेशंटमध्ये आपल्याला काही औषधं देऊन त्यांची स्वतःची इम्युनिटी कमी ठेवावी लागते. म्हणजे ही बाहेरून बसवलेली किडनीला एक्सेप्ट करेल बॉडी. असं तुम्ही आतापर्यंत केलेत किडनी ट्रान्सप्लांटचे ऑपरेशन? बरेच वेळा केले. म्हणजे मी मुंबईत जेव्हा होतो 4-5 वर्ष, तेव्हा तर आठवड्यातून 2 वेळेस ट्रान्सप्लांट व्हायचे. हे रुटीन ट्रान्सप्लांट होते. आणि मग जेव्हा इमर्जन्सी एखादं होईल तेव्हा वेगळं. तर इमर्जन्सी म्हणजे आपले ट्रान्सप्लांट जे होतात ते लाईव्ह डोनर असतात, म्हणजे जिवंत डोनर असतात, ज्यांची आम्ही किडनी काढतो आणि मग बसवतो. हे प्लॅन्ड ट्रान्सप्लांट असतात. पण इमर्जन्सीमध्ये काय आहे की एखादं ऍक्सिडेंट झाला की ब्रेन डेड आहे पण बाकी सगळं शरीर ओके आहे, म्हणजे हार्ट चांगलं काम करते म्हणून बाकी सगळं शरीर ओके, पण ब्रेन डेड आहे, तो काही नीट होणार नाहीये पेशंट. अशा पेशंटचे नातेवाईकांना काउन्सिलिंग करून त्यांची तयारी असेल तर मग त्या पेशंटचे अवयव काढून घेतले जातात, जे की खूप बाकीच्या पेशंट्सला जीवनदान देऊ शकतात, उपयोगी पडतात. म्हणजे असे जर एखादे पेशंट असेल त्यांचे 2 किडनी काढले जातात, म्हणजे 2 पेशंटला जीवनदान भेटतं. तसंच लिव्हर पण काढलं जातं. आणि आजकाल तर लंग, इंटेस्टाईन, पॅनक्रियास असे बरेच ऑर्गन्स आपण डोनेट करू शकतो. म्हणजे तुम्ही फक्त आय डोनेशन ऐकलं असेल, पण त्याच्या व्यतिरिक्त आता हे खूप सारे ऑर्गन्स डोनेट होतात. म्हणजे त्वचा सुद्धा डोनेट होते, स्किन डोनेशन पण इथपर्यंत चाललं. मॉडर्न सायन्स खूप पुढे गेले असं म्हणता येईल. तर आपल्या देशात जसं भारताला मधुमेहाची राजधानी, डायबिटीसची राजधानी म्हणतात आता, कारण आपल्याकडे डायबिटीसचे केसेस खूप जास्त झालेत आणि त्याच्याचमुळे मग किडनी फेलियरच्या पण केसेस वाढलेत आपल्याकडं. त्याच्यामुळे डायलिसिसवर खूप पेशंट आहेत आणि खूप सारे पेशंट्सला किडनी ट्रान्सप्लांट करायची जरी इच्छा असली तरी डोनर भेटत नाही, म्हणजे थोडक्यात किडनी भेटत नाही. तर खरं तर म्हणजे लोकांना मी आवाहन करतो की जर अशी काही कंडिशन झाली की आपल्या घरी कुणी असं असेल की ज्यांचे बाकी अवयव सगळे चांगले आहेत पण ब्रेन डेड आहे आणि त्यांचे आपण ऑर्गन्स डोनेट करू शकतो, तर ते डोनेट करायला पाहिजे.
हा खूप मोठा ड्राईव्ह आहे की सेल्फ डोनेशन प्लेज करा म्हणून. म्हणजे काय की मी माझे अवयव देऊ इच्छितो हे मी जिवंत आहे तेव्हा लिहून ठेवतो. हा एक भाग आहे, हे तर करायलाच पाहिजे, ते बरोबर आहे. पण अजूनही भारतात डिसिजन हे नातेवाईक घेतात नंतर. तेव्हा पेशंट जागा नसतो ना, कारण हे सांगायला की माझे घ्यायला पाहिजे ऑर्गन्स. तर म्हणून आपलं अवेअरनेस हे फक्त स्वतःपुरतं नाही तर आपल्या फॅमिलीमध्ये पण पाहिजे की जर मी इच्छुक आहे माझे ऑर्गन्स डोनेट करायला, तर मी जोपर्यंत ठणठणीत आहे तोपर्यंतच मी माझ्या फॅमिलीचं अवेअरनेस वाढवायला पाहिजे की तुम्ही ह्याची परमिशन द्या नंतर. तर असं डोनेशन जर केलं ऑर्गन्सचं तर खूप लोकांना जीवनदान भेटेल. सर काही सुपर स्टेशियस काही गोष्टी आहेत बरं का? म्हणजे जर मी आता तुम्ही म्हणता की अवयवदान केलं पाहिजे, पण असं म्हणतात की अवयवदान केल्यानंतर पुढच्या जन्मामध्ये तो अवयव आपल्याला राहत नाही, मिळत नाही. पुढच्या जन्मात आपण असंही हे शरीर घेऊन जाणारच नाहीये, हे तर क्लिअर आहे. म्हणून आपण त्याला इथेच एक तर जाळतो, नाही तर पुरतो, नाही तर हे तर आपण काहीच पुढे घेऊन नाही जाणार. पण तुम्ही जर डोनेट केलं तर इथं एक जाता जाता पुण्य करणार आहेत, ही किती मोठी गोष्ट आहे, ठीक आहे नाही? ते पुण्य तुम्ही नक्की घेऊन जाणार आहे पुढच्या आयुष्यात, शरीर नाही घेऊन जाणार. सर डायबिटीजचा काही परिणाम होतो या किडनीवर? हां, तो काय होतो एक्झॅक्टली? एक तर डायबिटीज सगळ्यांना आहे, त्यांना सगळ्यांना किडनी प्रॉब्लेम होतो असं अजिबात नाही. जर शुगर कंट्रोल नसेल तर नुसते किडनीवरच नाही, पूर्ण शरीरावरचा असर होतो. जे डोळ्यांवर पण असर होतो, हार्टवर होतो, तसंच किडनीवर पण असर होतो. तर शुगर वाढल्याने किंवा शुगरचे स्पाइक्स झाल्याने, म्हणजे शुगर खूप कमी जास्त होते, तर त्यांनी आपल्या शरीरातले जे छोटे छोटे रक्तवाहिनी आहेत ते डॅमेज होतात किंवा ब्लॉक होतात. आणि मग त्याच्यामुळे हे डोळे, हार्ट, किडनी हे सगळे डॅमेज होतात. म्हणजे थोडक्यात ब्लड सप्लाय हळूहळू कमी होतो आणि मग किडनी डॅमेज होतो. ओके. तर बऱ्याच वेळ एकदा शुगरच्या पेशंटला जर किडनी डॅमेज व्हायला चालू झाली तर ती प्रोग्रेसिव्ह आहे म्हणतो आम्ही. म्हणजे ते जर तुम्ही नीट शुगर वगैरे कंट्रोल नाही केले तर ते मग पेशंट डायलिसिस, किडनी खराब होणार, मग ते डायलिसिसकडे जाणार, मग ट्रान्सप्लांटचे ऑप्शन्स असे. जे ठणठणीत आहेत, ज्यांना शुगर नाहीये त्यांनी आधी आपली हेल्थची काळजी घ्या. डायबिटीज ज्यांना होऊनच देऊ नका. आणि ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी बाकी व्यायाम करून, डाएट कंट्रोल करून आणि एक नसल होत तर औषधं घेऊन सगळे काही प्रयत्न करून शुगर कंट्रोल ठेवा. तर किडनी खराब झाल्यानंतर त्याचा बाकीच्या अवयवांना काय तोटा होतो की? 100% होतो ना. कारण किडनीचं फंक्शनच हे की सगळं ब्लड शुद्ध करायचं थोडक्यात, आणि शुद्ध झालेलं ब्लड बाकी अवयवांना द्यायचं वापरायला. जर किडनी फेल झाले तर बाकीच्या ऑर्गन्सला ब्लड चांगलं नाही भेटणार, तर मग हळूहळू बाकीचे ऑर्गन्स डॅमेज व्हायला चालू होतं. असं आहे. स्पेसिफिक कोणते ऑर्गन्स आहेत सगळ्यात पहिले, कोणता याला डॅमेज होऊ शकतं किडनी खराब झाल्यानंतर? किडनी डॅमेज झाल्यानंतर सिग्निफिकंट हार्टला अफेक्ट होतो. हार्टला अफेक्ट होतो. ओके. कारण हार्टचं पण ब्लड सप्लायवर खूप फंक्शन डिपेंड आहे. दुसरी गोष्ट की जर किडनी चांगले काम करत नसेल तर मग आपले रक्तधामिनी नॅरो होत जातात. म्हणजे ॲथरोस्क्लेरोसिस जे म्हणतो आपण ते वाढतं. हार्ट अटॅक्स वगैरे ज्यांनी येतात म्हणतो तेच. हार्टवर मोस्ट सिग्निफिकंट इफेक्ट होतो. ओके. बाकी स्किनवर ह्याच्यावर त्याच्यावर होतात, पण ते खूप सिग्निफिकंट नाही आहे, ते तर चालून जातं. अच्छा. सर पाणी प्या सगळे सांगतात की किडनीसाठी भरपूर पाणी प्या, तर पण किती पाणी प्या याचं काही प्रमाण आहे का? की असं 3 लिटर 4 लिटरचं ठरलेलं आहे पाणी प्या? नाही, असं काही फिक्स्ड प्रमाण नाही आहे, कारण आपली बॉडी काही मशीन नाही. तर प्रत्येकाची पाण्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे. म्हणजे वातावरण कसं आहे त्यानुसार किंवा काय काम करतोय व्यक्ती त्यानुसार सगळ्यांची रिक्वायरमेंट वेगळी आहे. तर असं 2 किंवा 3 लिटर पाणी प्या हे सांगणं सगळ्यांना चुकीचं राहील. ज्यांना ऑलरेडी स्टोन आहेत त्यांना मी सांगतो की थोडं जास्त पाणी प्या. जास्त म्हणजे किती की एक यंग इंडिव्हिज्युअल असेल तर 2-3 लिटर दिवसातून प्यायला पाहिजे मिनिमम, हे सांगतो. पण काही लोक खूपच जास्त म्हणजे 6-7-8 लिटर पाणी पितात, ते खूप जास्त आहे. त्यांनी काही नुकसान होईल असं नाही, पण एवढं जास्त जर पाणी पिलं तर किडनी ते बाहेरच टाकणार आहे पाणी. तेवढी स्ट्रॉंग तुमची किडनी पाहिजे. किडनी स्ट्रॉंगच आहे असं समजू आपण, तरच तुम्हाला ते सहन होईल ना. तर किडनी स्ट्रॉंग असतील तर 6 लिटर पाणी पिल्याने पण काही प्रॉब्लेम नाही, ती फिल्टर करून बाहेर टाकणार आहे जे नको आहे ते. पण एवढी जर युरिन प्रोडक्शन झाली तर तुम्ही सारखं तुम्हाला वॉशरूमला जावं लागेल.
एकतर रात्री जर तुम्ही एवढे पाणी प्यायला लागले आणि रात्रीतून 3-4 वेळेस उठायची गरज पडली तर झोप मोड होते, त्याच्यामुळे वेगळे प्रॉब्लेम चालू होतात. तर म्हणून खूप जास्त पाणी प्यायची गरज नाही. जे यंग फिट इंडिव्हिज्युअल्स आहेत त्यांनी तहान लागेल तसं पाणी प्यायला पाहिजे, कारण आपलं शरीर आपल्याला सिग्नल देणार आहे की पाण्याची गरज आहे, म्हणजे तहान लागते. तर ते सिग्नल्स आपल्याला घेता आले पाहिजे आणि त्यानुसार पाणी प्यायला पाहिजे. रिमाइंडर लावून पाणी प्यायची गरज नाही. नाही, रिमाइंडर लावायची गरज नाही. ते रिमाइंडर मशीनसाठी ठेवायला पाहिजे. आपलं शरीर मशीनपेक्षा खूप उंच आहे. हा, आपल्याला ते शरीराचे सिग्नल्स फक्त ओळखता आले पाहिजेत आणि त्यानुसार पाणी प्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. फक्त किडनी फेल ज्यांचे झालेले असतात त्यांचं मग आम्ही स्पेसिफिकली सांगतो की त्यांना 1 लिटर किंवा काही काही जणांना अर्धाच लिटर दिवसभरातून पाणी ची परवानगी देतो, कारण त्यांची किडनी फिल्टर नाही करत आहे तेवढं. तर मग त्यांनी जर जास्त पाणी पिलं तर मग ते साचत जातं, मग त्याचे वेगळे परिणाम होतात. म्हणजे मग ज्यांचे किडनी फेल आहेत ते जर जास्त पाणी पिले तर मग हार्टवर लोड येतो किंवा फुफ्फुसामध्ये पाणी जमतं, मग श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो. तर ते काही पेशंट्सला आम्ही सांगतो की मोजूनच प्या आणि एवढंच प्यायला पाहिजे. पण जे ऑलरेडी हेल्दी आहे, ज्यांच्या किडनी एकदम ठणठणीत आहेत, त्यांनी एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणजे पाहिजे तेवढं पाणी पिऊ शकतं. पण खूप फेनेटिक पण व्हायची गरज नाही की म्हणजे एखादे खूप टेन्शन घेऊन नुसतं पाणी पाणी आणि मी जर पाणी नाही पिलं तर माझं काहीतरी होईल, हे पण एवढं अति करायची गरज नाही. आणि आजकाल ते जिम मध्ये बॉटल जी घेऊन येतात त्याच्यावर मार्किंग केलेलं असतं. हा, तर मला वाटतं की ते थोडंसं जास्त मशीन टाईप व्हायला लागले. पण ह्युमन बॉडी एका वेगळ्या लेवलला जगू शकते ऍक्च्युली. ठीक आहे, एवढं त्याला आर्टिफिशियल करायची गरज नाही. फक्त आपण तेवढे सेन्सिटिव्ह पाहिजे आपले बॉडीचे सिग्नल्स ला रिसीव्ह करायला. सर, जिमचा विषय काढला तुम्ही. जिममध्ये बऱ्याचदा काय होतं की जिम करणारे जे मुलं असतात ते प्रोटीन घेतात, ते एक्सेस प्रोटीन घेतात ती बॉडी वाढवण्यासाठी, किंवा कोणी स्टेरॉइड घेतात. तर याचा किडनीवर काय परिणाम होतो का? हा, प्रोटीन्स खूप म्हणजे जे प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करतायत, ज्यांना कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे आणि काहीतरी एम आहे, तर ते आर्टिफिशियली बॉडी बिल्ड करतायत फॉर अ एम, आणि मग त्यांनी हे करणं तरी आपण जस्टिफाय करू शकतो की ते काहीतरी एमसाठी करतात. पण गुड हेल्थ आणि आपलं काय म्हणतात हेल्थ नीट ठेवण्यासाठी जे रोज व्यायाम करायला जिममध्ये जात आहेत त्यांनी हे सगळं करायची गरज नाही. कारण तुम्ही असं जर प्रोटीन इंटेक खूप वाढवलं तर हायड्रेशन तेवढं चांगलं पाहिजे, म्हणजे त्याच्यासोबत पाणीचं इंटेक तेवढं चांगलं पाहिजे ते प्रोसेस करायला. खूप जास्त प्रोटीन पिऊन तुम्ही खूप लवकर मसल्स बिल्ड करताल असं पण नाही. तर म्हणून मला वाटतं की प्रोटीन्स घ्यायचं असेल तरी तुम्ही नॅचरल सोर्सेसमधून घ्यायला पाहिजे प्रोटीन, ना की प्रोटीन पावडरचे 4-5 स्कूप रोज खायला पाहिजे. तसे पण केसेस आहेत नाही का, जे रोज फक्त प्रोटीनचे 4-5 स्कूपच घेत आहेत आणि त्याच्यामुळे मग बाकीचे आजार चालू झाले, तर ते पण नाही करायला पाहिजे. तर इट ऑल डिपेंड्स की आपलं एम काय आहे हे सगळं करण्याचं. मी जसं म्हटलं की प्रोफेशनल बॉडी बिल्डिंग करताय, मग ते स्टिरॉइड्स घेतात, हे करतात, ते करतात, ते पण बरोबर नाहीये. पण त्याला जस्टिफाय तरी करू शकतो आपण की त्यांचं एक एम आहे आणि त्याच्यासाठी ते हेल्थ कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत आणि करतायत, तर काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जिमला जाताय हेल्दी होण्यासाठी आणि तिथं जर तुम्ही स्टिरॉइड घेणार असाल तर तुम्ही तुमचं एमच बीट करताय, ते बरोबर नाही. एक्सेस कोणती गोष्ट केली नाही पाहिजे, म्हणजे हा, एक्सेस म्हणण्यापेक्षा अननॅचरल गोष्टी नाही करायला पाहिजे. अननॅचरल गोष्टी स्टिरॉइड्स बाहेरून घेणं हे अननॅचरल आहे. स्टिरॉइड्स हा प्रॉब्लेम नाही, स्टिरॉइड्स आपली बॉडीच बनवते ना. आपल्याला रोजच्या जगण्याला स्टिरॉइड्सची गरज आहे, ती आपली बॉडी बनवते, नॅचरली बनवते. आणि जी क्वांटिटी पाहिजे तीच क्वांटिटी सप्लाय करते. एवढं अचूक आपण मॅचच नाही करू शकत. ओके, आपली जी सिस्टीम ऑलरेडी तयार केलेली आहे त्याला आपण बाहेरून मॅच नाही करू शकत, हे तर आपण समजून घ्यायला पाहिजे. तर बाहेरून स्टिरॉइड्स घ्यायची गरज नाही जर तुम्हाला एक हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे असेल तर. सर, जे वयोवृद्ध असतात, म्हणजे जे म्हातारे लोक असतात, ठीक आहे, ते रात्री खूप वेळा लघवीला जातात, म्हणजे त्यांचं किडनी फंक्शन स्लो असतं, त्यामुळे होतं का आणि काही कारण आहे त्याचे? नाही, असं नाही आहे. हे जसं वय वाढतं तसं प्रोस्टेट नावाची एक ग्रंथी आहे, नॉर्मल ग्रंथी आहे, सगळ्या पुरुषांना असते. हा फक्त पुरुषांचा प्रॉब्लेम आहे प्रोस्टेट ग्रंथीचा. तर जसं वय वाढतं जी साईज वाढते आणि मग जे लघवी बाहेर पडायचा मार्ग आहे
त्याच्यावर प्रेशर येऊन मग लघवीची धार कमी होते किंवा मग पूर्ण लघवी होत नाही, साठून राहते मागेच, मग सारखं सारखं जावं लागतं. तर हे जे वयोवृद्ध लोकांना हा जो रात्री जास्त वेळेस उठण्याचा प्रॉब्लेम आहे तो एक तर डायबिटीजमुळे होऊ शकतो. शुगर जर कंट्रोल नसेल, शुगर वाढली ब्लडमध्ये तर युरिनमध्ये शुगर वाढते आणि मग सारखं सारखं जावं लागतं रात्री. किंवा जे पुरुष मंडळी आहेत त्यांना हे प्रोस्टेट ग्रंथीमुळे पण हा प्रॉब्लेम होतो. तर असे जर कोणी व्यक्ती आले तर मग आम्ही त्यांना काही प्रश्न विचारून हे शोधायचा प्रयत्न करतो की तो ह्याच्यामुळेच आहे की दुसऱ्या काही कारणाने आहे. मग प्रोस्टेट ग्रंथीचे त्रास तर खूप पुरुषांना होतात जसं वय वाढतं तसं. मग त्याचं कॅन्सर आहे की नाही हे आम्ही तपासून एकदा बघतो की कॅन्सर नक्की नाही आहे ना. आणि भारतामध्ये हे खूप चांगली गोष्ट आहे की प्रोस्टेट कॅन्सर खूप जास्त लोकांना नसतो. म्हणजे हे सगळे जे त्रास होतात तर बऱ्याच लोकांना कॅन्सर नसतो आणि मग त्यांना काही गोळ्या वगैरे चालू करून 80% ते 90% लोकांना गोळ्यांनी सगळा फरक पडतो, हा सगळा त्रास कमी होऊन जातो. असे खूप कमी लोक आहेत ज्यांना गोळ्यांनी फरकच पडत नाही. किंवा असे काही लोक असतात जे बरेच वर्ष गोळ्या खातात, मग काही वर्षांनंतर त्याचा असर कमी होतो आणि मग त्रास वाढतो. मग तशा लोकांना आम्ही प्रोस्टेटचं ऑपरेशन करतो. आणि आजकाल प्रोस्टेटचं ऑपरेशन सगळे दुर्बिणीनेच होतात, अजिबात एक पण टाका पडत नाही. प्रोस्टेटचं ऑपरेशन झाल्यानंतर ते परत एकदम नॉर्मल होऊन जातं. ओके. कारण ब्लॅडर एम्प्टिंग पूर्ण होते आणि ते एकदम दुर्बिणीने ऑपरेशन असल्यामुळे बाहेर काही टाके वगैरे नसतात, तर बऱ्याच वेळा पेशंटला कळत पण नाही की ऑपरेशन केलं की नाही केलं. तर यावर आणखीन एक प्रश्न असा आहे की नकळत लघवी होणे, अनैच्छिक लघवी होणे, आपण काय युरिन इनकॉन्टिनन्स म्हणतो. त्याबद्दल थोडंसं सांगा की याचे काही केसेस आहेत तुमच्याकडे आलेले? हा आहेत ना. इनकॉन्टिनन्स ऍक्च्युली खूप मोठा टर्म आहे आणि त्याचे कारण खूप आहेत. ते एक्झाम्पल आहे तुमच्याकडे पेशंट आलेलं आहे एखादा असं काही? हा, असे तर रोजच्या ओपीडीमध्ये खूप सारे पेशंट येतात, खास करून महिला येतात ज्यांना हे इनकॉन्टिनन्स असतो. म्हणजे त्यांना युरिन थांबवता येत नाही किंवा खूप पटकन वॉशरूमला पळावं लागतं किंवा कधी कधी जाता जाताच होऊन जाते. ओके. हा प्रॉब्लेम आहे. तर त्याचे काही कारण वगैरे शोधावं लागतात आणि मग त्याची ट्रीटमेंट केलं तर ते सगळे नीट होऊन जातात. युरिन इन्फेक्शन हे एक कारण आहे साधं सोपं. डायबेटिक पेशंटला पण असं होतं, हे पण साधं सोपं कारण आहे. तर त्यांना मेडिसिन वगैरे देऊन किंवा लाईफस्टाईल मॉडिफाय करून ते एकदम बरे होऊ शकतात. असे खूप सारे पेशंट आहेत जे एकदम बरे झालेले आहेत. खूप मागे एक अशी गृहिणी आली होती, म्हणजे त्यांना मागच्या 6-7 वर्षापासून हा प्रॉब्लेम होता. ओके. पण त्यांनी कोणालाच सांगितलं नाही, डॉक्टरला तर भेटलेच नाहीत आणि प्रॉब्लेम लाज वाटते म्हणून पण ते कोणाला भेटायला गेले नाही मदत घ्यायला. पण असंच माझ्या एका दुसऱ्या पेशंटनी त्यांना सांगितलं म्हणून ते जबरदस्ती घेऊन आले. तर आम्ही बघितलं की त्यांना काही प्रॉब्लेम आहे का, हे सगळं का होतं. तर असं काही तर डायबिटीज नव्हतं, बाकी काही स्पेसिफिक प्रॉब्लेम नव्हते. तर त्यांना 1-2 महिने मेडिसिन दिल्यानंतर ते एकदम बरे झाले होते. तर ते एवढे खुश झाले, कारण एवढे वर्ष युरिन इनकॉन्टिनन्स होत आहे म्हणजे काय की मग कपड्याचा वास येतो लघवीचा, मग घरात राहताय म्हटल्यानंतर घरचे लोक पण तुमच्यापासून थोडेफार अंतर ठेवतात, तुम्हाला बाहेर फंक्शनला वगैरे जाता येत नाही, तुम्ही स्वतः अवॉइड करतात लग्नात वगैरे नको जायला म्हणून. मानसिक ताणही तेवढा वाढत जातो. हा, असं वाढतं. मग तुम्ही एकलकोंडे होत जातात आपोआपच. कधी कधी काही लोकांचे तर लहान लहान मुलं असतात ते पण जवळ येत नाहीत, जे की ऑब्विस आहे. तर असे मनावर पण खूप परिणाम होतो आणि ते साध्या गोळ्यांनी नीट होऊ शकतो आजार. फक्त ती पुढे येऊन एक पाऊल पुढे टाकून ती मदत घ्यायची तयारी पाहिजे. अजून एक इंटरेस्टिंग केस होती. 18 वर्षाची मुलगी होती, तिला जन्मापासून इन्कॉन्टिनन्स होतं. आता ही केस वेगळी आहे. जसं मी म्हणलं ना की इन्कॉन्टिनन्सचे खूप कारण आहेत, तर ते काय आहेत ते शोधून मग त्याच्यावर अचूक उपाय करायला पाहिजे. तर तिला जन्मापासूनच इन्कॉन्टिनन्स होतं. आता लहान बाळ आहे 1, 2, 3, 7 वर्षापर्यंत पण इन्कॉन्टिनन्स आपण म्हणतो की ठीक आहे होत असं. पण मला आश्चर्य वाटलं की त्यांनी 18 वर्ष इन्कॉन्टिनन्स सहन केलं म्हणण्यापेक्षा मॅनेज कसं केलं असेल त्या मुलीने माहीत नाही. कारण एक तर ती मुलगी आणि ती शाळा पण करत होती, नंतर कॉलेज तिने केलं नाही कारण ह्याच कारणामुळे. तर ती आली, तर आम्ही इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर हे कळलं की ती जन्मताच जी किडनीपासून मूत्र नलिका येते ती लघवीच्या पिशवीत नव्हती, ती बाहेर जाणाऱ्या मूत्रमार्गामध्ये होती. म्हणून लघवीच्या पिशवीत ते साठत नव्हतं, डायरेक्ट बाहेर येत होतं. आता हे डायग्नोज करायला पण खूप अवघड गेलं ऍक्च्युली, कारण सोनोग्राफीमध्ये कळत नाही.
असे तर तिचे सोनोग्राफी वगैरे झाले होते भरपूर. ती गंगापूर साईडची होती, तर तिने भरपूर डॉक्टरांना भेटले होते, बरंच काय काय झालं होतं. पण ॲक्च्युली असे केसेस डायग्नोसिस होणंच खूप अवघड आहे. म्हणजे आम्ही पण सिटी स्कॅन करून डायग्नोस करतो. मी पण सिटी स्कॅन करायला सांगितलं तर त्याच्यात डायग्नोसिस नव्हतं झालं. पण मग त्याच्यात काही डिलेड इमेजेस म्हणून एक वेगळं सिक्वेन्स घ्यावं लागतं सिटी स्कॅनमध्ये. हे आता मला माहीत होतं काय बघायचं म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की हे करा. आणि मग आता मी आणि ते सिटी स्कॅनचे डॉक्टर मिळून हे ठरवलं की नाही आपल्याला हे बघायचं म्हणून ते शोधता आलं, नाही तर ते खूप अवघड होतं. आणि मग तिचं ऑपरेशन करून त्याचं जे लोकेशन चुकीचं होतं जन्मताच, त्याचं लोकेशन करेक्शन केलं आणि मग ती नीट झाली. म्हणजे तिचं इन्कॉन्टिनन्स बंद झालं. आता तिची लाईफ कशी आहे? हे तिच्यासाठी किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे नाहीतर ती 18 वर्षाच्या पुढे तर तिचं लाईफ काय असलं असतं हो. विथ ऑल दिस इन्कॉन्टिनन्स. आता तिची लाईफ कशी आहे आता? ती तर खूप गावाकडची होती आणि ती परत काय भेटायला आली नाही म्हणजे एकदमच छान असेल. फॉलोअपला ते येत होते 6 महिन्यापर्यंत, तर त्याच्यानंतर तर एकदमच ती मजेत होती. 6 महिने फॉलोअप होता आणि एकदम छान होती ती. माझं त्याच्यानंतर परत फॉलोअप नाही. पण ती एकदमच खुश होती कारण तिने आयुष्यात ती ड्राय राहिली नव्हती. म्हणजे आयुष्यभर ती ओलीच असायची. विचार करा म्हणजे एखाद्याचं आयुष्य कसं असेल. आम्ही सगळ्यांना सिटी स्कॅन करायला नाही सांगत, कारण असे केसेसला हिस्ट्री घेऊन म्हणजे की कशा प्रकारचं इन्कॉन्टिनन्स आहे, काय केल्याने आणि कधी इन्कॉन्टिनन्स होतं कधी नाही होत, ह्यानी आम्ही अंदाज काढतो की ह्याचे कारणं काय आहेत आणि मग त्या डायरेक्शनमध्ये इन्व्हेस्टिगेट करतो. प्रत्येक पेशंटला इन्कॉन्टिनन्सचे आम्ही सिटी स्कॅन करायला सांगत नाही. इनफॅक्ट कुणालाच सांगत नाही. खूप क्वचित ही एकच पेशंट असेल तिला सांगितलं असेल. सर आपल्याकडे कसं आहे की बऱ्याच महिला मिसरी लावतात. गावाकडच्या महिला असतील, शहरातल्याही लावतात, माझ्या जवळच्याही लावतात. त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे खरं. तर त्याने काय होऊ शकतं? मिसरी लावणाऱ्या महिला आहेत. मिसरी म्हणजे तंबाखूची मिसरी असते बऱ्याच वेळा. तंबाखूची मिसरी. तर मिसरी म्हणजे तंबाखूनी प्रॉब्लेम होतात. तर जसं तंबाखू आपण पुरुषच फक्त वापरतात असं नाही, हे मिसरीच्या मार्फत खूप साऱ्या महिला पण तंबाखू वापरतात. तर तंबाखूनी खास करून लघवीच्या पिशवीचे कॅन्सर होतात, हे माहीत पाहिजे. तर असे आहेत सुद्धा पेशंट ज्यांना लघवीच्या पिशवीचे कॅन्सर झाले आणि त्यांना कारण हेच सापडलं की ते तंबाखूची मिसरी वापरत होते. तर तंबाखू कुठल्याही स्वरूपात नाहीच घ्यायला पाहिजे. त्यांनी नुसते लघवीचे पिशवीचे कॅन्सर नाही, बाकी पण कॅन्सर होण्याची शक्यता खूप जास्त आहे. ओरल कॅन्सरही होऊ शकतो. ओरल कॅन्सरही होऊ शकतात. जिथे मिसरी लावतो तिथलंच कॅन्सर होऊ शकतो. त्यांना आपण सांगितलं तर त्यांचे कारण वेगळेच असतात की बाबा तर सवय झालेली असते. काही काही जणांना पोट साफ करण्यासाठी मिसरी लावावं लागते रोज सकाळी. एनर्जी येत नाही म्हणे. आणि ती मिसरी लावल्याशिवाय तोंडामध्ये ती फ्रेश फिलिंग येत नाही. तो सवयीचा भाग झालाय ऍक्च्युली. तर ती हळूहळू मोडायलाच पाहिजे. हळूहळू नाही, एका वारमध्ये मोडायला पाहिजे. सर ऑपरेशन म्हटलं का भीती वाटते? म्हणजे सामान्य माणूस असेल किंवा कुणी किती मोठा माणूस असेल तर भीतीच वाटते. तुम्हाला भीती वाटते का ऑपरेशनची? ऑपरेशन थिएटरमध्ये जाण्याची? नाही, आमच्यासाठी तर ते रोजचंच काम आहे ऑपरेशनची. आम्हाला तर भीती नाही वाटत. पण मला हे सांगायचं की पेशंटनी पण ऑपरेशनला भ्यायला नाही पाहिजे आजकाल. ते जुन्या काळात ऑपरेशन म्हणजे खूप फाडायचे आणि खूप टाके असायचे वगैरे. आता तसं काय राहिलं नाही. आता मॅक्झिमम ऑपरेशन जसं मी सांगितलं की प्रोस्टेट ग्रंथीचे किंवा किडनी स्टोनचे ऑपरेशन सगळे दुर्बिणीने होतात. म्हणजे एकही टाका नसतो. कधी कधी तर पेशंट नंतर विचारतो की खरंच ऑपरेशन केलंय की नाही, कारण ऑपरेशन नंतर त्याला कळतच नाही ना की ऑपरेशन केलं कुठून. काहीच कळत नाही. तर म्हणून आता तर पेशंटनी ऑपरेशनला घाबरायलाच नाही पाहिजे. खूप सारे पेशंट आहेत जे ऑपरेशनला घाबरून हॉस्पिटललाच येत नाहीत. मग ते असंच त्यांना किडनी स्टोन आहे हे माहिती आहे, पण हॉस्पिटलला गेले की ऑपरेशन सांगतील म्हणून ते काहीतरी खात बसतात इकडं तिकडं, घरचेच उपाय करतात, वाढत जातो. आणि मग कधी कधी आजार वाढत जातो आणि मग हे बाकीचे प्रॉब्लेम चालू होतात, जसे किडनी फेल होतं, इन्फेक्शन होतं, हे सगळे प्रॉब्लेम चालू. तर आजकाल किडनी स्टोनचे पण ऑपरेशन्स एवढे चांगले झालेत, टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झाली आहे की ऑपरेशनच्या वेळेस पण काही प्रॉब्लेम नाही होत, नंतर पण आजकाल काही इन्फेक्शन्स होत नाहीत आणि रिकव्हरी खूप सुंदर असते पेशंट. आम्ही पेशंटला हेच सांगतो की तुमचं स्टोनचं ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आणि तिसऱ्या दिवशी शेतात काम करायला जाता येईल. बापरे. आणि खरंच तसं आहे. कुणालाच घरी आराम करायला तर बिलकुल सांगत नाही आम्ही.
इथून हॉस्पिटलमधून घरी गेली की डायरेक्ट कामावर जायला पाहिजे हेच सांग. तर आता ऑपरेशनला बिलकुल घाबरायची गरज नाही. जी भीती जुन्या लोकांना जुन्या प्रकारच्या ऑपरेशनची होती आता तसं काही राहिलं नाही. आता सर शेवटाकडे जाताना एक प्रश्न असा आहे, जे आता 12 मार्चला किडनी डे पण आहे, हां जागतिक किडनी दिवस आहे. तर एका वाक्यात जर सांगायचं असेल की किडनी वाचवायची असेल तर तुम्ही काय सांगाल? एका वाक्यात थोडंसं जास्त छोटं पडेल, हां हां पण किडनीची काळजी घ्यायची असेल तर हा वर्ल्ड किडनी डे जगभरात मनवण्याची गरजच ह्याच्यामुळे पडते की लोकांना सांगायची गरज पडते की तुम्ही आपल्या किडनीची काळजी घ्या. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर लाईफस्टाईल नीट करा. म्हणजे काय खाताय त्याच्याकडे लक्ष देऊन चांगलं खायला पाहिजे, शिळं नाही खायला पाहिजे, साफ पाणी भरपूर प्यायला पाहिजे, व्यायाम करा म्हणजे इन जनरल हेल्थ चांगली राहील. एक मोठा प्रॉब्लेम आहे की ओव्हर द काउंटर मेडिसिन्स घेतात. म्हणजे जसं मी म्हटलं ना की गुडघे दुखले, पाठ दुखली की जाऊन मेडिकलमधून येऊन पेन किलर खायची. हे तर बिलकुल नाही करायला पाहिजे, त्यांनी खूप किडनी डॅमेज होतात. तिसरं की ज्यांना मधुमेह आहे, डायबिटीज किंवा बीपी खूप जास्त आहेत, त्यांनी शुगर आणि बीपी कंट्रोल ठेवायला पाहिजे, तर किडनी सेफ राहील. आता उन्हाळा येईल तर मग तेव्हा आपल्याला पाणी जास्त पाहिजे. ठीक आहे, तर पाणी पाहिजे म्हणून काही कोल्ड्रिंक नाही प्यायला पाहिजे, पाणी प्यायला पाहिजे. प्रमाण वाढतं मला ते सांगा. कोल्ड्रिंकचं प्रमाण उन्हाळ्यात नाही वाढवायला पाहिजे, पाण्याचं वाढवायला पाहिजे. कोल्ड्रिंक्स पण आपल्या हेल्थसाठी इन जनरल चांगले नाहीत का, त्याच्यात शुगर कंटेंट खूप जास्त आहे, सॉल्ट कंटेंट खूप जास्त आहे. सॉल्ट म्हणजे ते खारटच लागायला पाहिजे म्हणजे सॉल्ट जास्त आहे असं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे बायकार्बोनेट्स असतात. खास करून ज्यांना स्टोन्स होतात त्यांना आम्ही सांगतो की कोल्ड्रिंक्स एकदम बंद करायला पाहिजे, कारण त्याच्यातला जो बायकार्बोनेट सॉल्ट आहे त्यांनी स्टोन बनण्याची प्रक्रिया अजून वाढते. तर इन जनरल सगळ्यांनीच कोल्ड्रिंक्स बंद करायला पाहिजे. इंडियन ड्रिंक्स आहेत आपले पुरातनकालीन नाही का, ताक वगैरे, हे कोल्ड्रिंक्स म्हणायला पाहिजे आपण त्याला. थंड ताक प्या, थंडाई आणि पाणी प्या भरपूर. सर सोशल नगरला तुम्ही खूप बहुमूल्य वेळ दिला तुमचा आणि खूप अशी इन्फॉर्मेटिव्ह माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा. अक्षय, तुमची टीम पण खूप छान आहे आणि तुझे प्रश्नच एवढे मस्त होते की मला पण बोलायला उत्सुकता होती. तर त्याच्याबद्दल तुझे अभिनंदन खूप. थँक्यू सो मच सर.